चला नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आपण आजचे जो शेड्यूल आहे थोडासा चेंजिंग आहे. याच्यामुळे ते तुम्हाला स्क्रीनवरती उदाहरण दिसेल आणि खाली वेगळ्या पद्धतीच्या शॉर्टकट मध्ये उदाहरणाचं सोल्युशन मिळेल. चला मित्रांनो, नवीन असाल तर नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. प्रश्न असा होता, याला सोडवायचं कसं पहा, लक्षात घ्या. प्रश्न होता दोन संख्याची बेरीज. आता हा इथं जो संबंध आला, हा काय आला, बेरीजचा. आणि नंतर अंतर, काल म्हटलं मी अंतर असेल, फरक असेल, त्यापेक्षा जास्त त्यापेक्षा कमी असा घटक असेल तर सोडवायचं कसं पहा. अंतर होता कितीचा, 14चा आणि बेरीज होती 46. तुम्हाला दोन तुलना करायची होती, एक अधिकची आणि एक वजा बाकीची. नेहमी अधिकला छेदाला 2 आणि वजाला छेदाला 2. या दोन संख्येची दोन तुलना करायची, एक अधिकची आणि एक वजाची. दादा लक्षात घ्यायचं, 46 अधिक 14 छेदाला 2 बराबर यांची सर्वांची बेरीज किती असणार आहे, 60. 60 छेदाला 2, 4 निम्मे किती, 30. एक संख्या भेटली. नंतर काय सांगितलं, पुन्हा 46 वजा 14 छेदाला 2 बराबर किती रे, 32. 32 छेदाला 2, 32च्या निम्मे किती, 16. आता मला सांगा, त्या संख्या भेटल्या 30 आणि 16. त्या संख्या तुम्हाला काय झाल्या, भेटलेल्या आहे. चला लक्ष द्या, गुणाकाराचा जो संबंध आला, गुणाकाराचा असा शब्दाचा जो संबंध आला, याला सोडवायचं कसं मित्रांनो पहा. लक्षात घ्या, दोन संख्या आहे. लक्षात घ्या, या दोन संख्या आहे आणि दोन संख्याची बेरीज काय होती, 14 आहे. आणि त्याच्यामध्ये या दोन संख्याचा फरक किती आहे, 10 आहे. आता तुम्ही याच्या पाठीमागच्या उदाहरणानुसार सोडवलं तरी चालतो, किंवा दुसरी एक शॉर्टकट पद्धत देतो मी, ती पण लगेच. पण दुसऱ्या आपल्या पहिल्या पद्धतीने जर सोडवलं पहा, 14 आणि 10 किती, 24. 24 छेदाला 2, याच्या अर्धे किती रे, 12. 14 आणि 10 मधला फरक किती रे, 4. 4 छेदाला 2 बराबर किती रे, 2. आणि या दोन्हीचा गुणाकार म्हणजे किती, 24. असंही सोडवू शकता. किंवा दुसरी एक पद्धत सांगतो, दादा 14 आणि 10 जर लिहून घेतले म्हणजे सांगतो, या दोन्हीची बेरीज किती झाली, किती रे, 24. गुणाकाराला पहिले बेरीज पद नंतर फरक, गुणाकाराला किती, 4. आणि छेदाला नेहमी 4 ठेवायचे, छेदाला नेहमी 4 ठेवायचे. 4 4 कटले बराबर 24. मायच्यान मार्क जाणार नाही. तुम्ही या गणिताला बी दोन पद्धतीने सोडू शकता, डायरेक्ट शॉर्टकट सोडू शकता आणि एक मागच्या उदाहरणावर जसं सोडवलं तसंही सोडू शकता. लक्ष द्या, दोन पद्धतीने याला सोडू शकता. पहा लक्ष द्या, पहा इथं वर्गातील फरक हा जो संबंध आला तर आपल्याला सोडवायचा कसा. पहा, वर्गातील फरक काढा असा प्रश्न आपल्याला केला. आपण याच्या पाठीमागचं जो उदाहरण सोडवला त्या पद्धतीने सोडू शकतो. आणि दुसरा एक प्रकार आहे शॉर्ट, एकदम सोप्या पद्धतीत, ते पण सांगून देतो. जर तशा पद्धतीने तुम्ही सोडवला, मायच्यान सांगतो मार्क तुमचा जाणार नाही, डायरेक्ट तुमच्या डोक्यात बसल अशा पद्धतीत सोडवतो मी इथं. पहा लक्षात घ्या आणि समजून सांगतो. पहा, पहिले लिहिलं आपण क्रमशः काय होतं, पहिले काय होती बेरीज आणि दुसऱ्या पदात फरक, असं होतं का क्रमशः. आणि फरक का, बेरीज काय होती 20 आणि फरक होता 8. तुम्ही दोन तुलनेने सोडवलं. दादा पहिली काय केली, बेरीज झाली 28 छेदाला 2. नंतर केला फरक किती आला, 12 छेदाला 2. याच्या निम्मे 14, याच्या निम्मे 6. मग केला तुम्ही वर्गातील फरक म्हटलं तर याचा वर्ग केला म्हणजे 196 वजा 36 बराबर किती रे, 160. आता हा काय आला दादा तुमचा फरक, याला लागला टाइम पण लागणार नाही असं सांगतो. वर्गातील फरक हा संबंध आला, फक्त संख्या पहा कोणत्या आहेत, 20 आहे आणि 8 आहे. दादा या दोन्ही संख्याचा डायरेक्ट गुणाकार कर, मायच्यान मार्क जाणार नाही तुझा. म्हणजेच 20 गुणिला 8 बराबर 160. आणि हा आला त्याच्या वर्गातील फरक. पहा दादा, याच्यात दिलेला आहे वर्गातील अंतर, बरोबर आहे. याच्यात दिलेला आहे फरक, फक्त दोन संख्यातील फरक. पण एक संख्या दिलेली आहे का, बेरीज दिलेली आहे का, नाही. मग काढायचं कसं, लक्ष दे. पहा सरळ, आता पहा पहिला टप्पा आपण इथून मागे काय केलं, ही बेरीज, नंतर हा फरक,
पण कशाचा? गद्यावर दोन संख्याचा. आणि या दोन संख्याच्या वर्गातील, या दोन संख्याच्या वर्गातील फरक पहा. या दोन संख्याच्या वर्गातील फरक लक्षात घ्या. थोडं खाली घेतो. पहा, या दोन संख्याच्या वर्गातील फरक. आता मला सांगा फरक किती दिला होता? 39. लक्षात घ्या. पहा, दोन संख्येतील फरक किती होता? 3. पण बेरीज माहिती होती का? बेरीज माहिती होती का? लक्षात घ्या. आता मला सांगा, आता पहा, वर्गातील फरकाला जर 3 न भागितलं तर येणारा काय बरं आपल्याला? फरकानं. आता हे बघा, आता बराबर फरक आहे आणि गुणाकाराला, हे गुणाकारात आहे, फरक भागितला, फरकाला जर भागितलं तर येणारा प्रश्न काय? बेरीज. मग याला जर भागितलं आपण 3 1 3, 3 3 9, मग 13 ही काय झाली? बेरीज. लक्षात घ्या, ही काय झाली? बेरीज. आता मला सांगा, ती बेरीज दिली आणि फरक दिला. आता मोठी संख्या लहान संख्या काढायची. आपलं नेहमी सारखं पहा, नेहमी आलं 39ला 3 भागायचं. वर्गातील फरकाला कोणत्या तरी एका संख्येनं भागितलं तर आपल्याला बेरीज किंवा फरक भेटतो. जर बेरीजनं भागितलं तर फरक भेटतो आणि फरकाला भागितलं तर बेरीज भेटतो. पण त्या संख्या भेटत नाही. मग त्या संख्या भेटण्यासाठी आपल्याला करावं लागेल काय? ध्यानात घ्या. मग त्या संख्या आपल्याला भेटण्यासाठी करावं लागेल काय? पहिला टप्पा आपण सांगितलं. पहिला टप्पा बेरीज छेदाला 2 आणि वजा छेदाला 2, असे 2 टप्पे आपण मागे बी शिकलो, तिथं बी हेच करणार. 13 आणि 3 किती रे? 13 आणि 3 किती? 16 छेदाला 2 बराबर याच्या निम्मे किती? 8. 13 आणि 3चा फरक किती रे? 10 छेदाला 2, 4 अर्धे किती? 5. आता ह्या झाल्या त्या दोन संख्या. आता या दोन संख्यामध्ये विचारली मोठी संख्या, म्हणून मोठी संख्याचं उत्तर काय असणार आहे? 8. समजूत असेल तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा. परत एकदा समजून सांगतो याला सोडवायचं कसं. आता वर्गातील, लक्षात घ्या, वर्गातील फरक दिलेला असेल भाऊ, फरक दिलेला असेल आणि वर्गातील फरकाला त्या दोन संख्याचा फरक किंवा बेरीज जर या वर्गातील फरकांना जर भागितलं तर तुम्हाला सांगतो, एक तर आपल्याला दोन संख्येची काय भेटू शकते? बेरीज किंवा दोन संख्यातील फरक भेटू शकतो. लक्षात घ्या. आणि याच्याहून आपण मागच्या पद्धतीने शिकवलं का तशा संख्या आपण काय करू शकतो? काढू शकतो. नक्की एक वेळेस नाही समजलं तर 2 वेळेस नक्की हा व्हिडिओ पहा. मायच्यान तुमचा मार्क जाणार नाही. परीक्षेला नेमकी एक तरी प्रश्न याचा असतो, यावर आधारित असतो म्हणजे असतो. समजत असेल? चला पहा. लक्ष द्या भाऊ, याच्यात काय सांगितलं होतं? या दोन संख्या आहे, दोन संख्या या दोन संख्या आहे आणि या दोन संख्यामध्ये बेरीज आणि त्याचबरोबर फरक आणि या दोन संख्याच्या वर्गातील फरक. लक्षात घ्या. आता वर्गातील फरक किती आहे? 185 आणि त्या संख्येची बेरीज किती आहे? 37. आता मला सांगा, या वर्गातील फरकाला बेरीजनं भागितलं तर काय भेटतं? मी सांगितलं होतं फरक भेटतं. आणि ते फरक कोणत्या संख्येचा? दोन संख्येचं. म्हणून दादा लक्षात घ्या, 185 छेदाला 37. आता 37चा पाडा जर नसेल येत, 3 5 15, 150 ते झाले, 7 5 35, 150 आणि 35 किती झाले? 185. किंवा एकक स्थानच्या अंकावर चालल्या जायचा. 7 1 7, 7 5 35, एकक स्थानी 5 आला. याचा अर्थ 37 1 37, 37 5 किती? 185. म्हणजे तुमचं फरक असणार आहे 5. दादा जर तुम्हाला याच्यामध्ये जर बेरीज विचारली असती तर बेरीज तर ऑलरेडी होती, फरक आला 5. पण जर त्या संख्या शोधा म्हणल्या असतं तर मागच्या उदाहरणाने सोडा, मायच्यान मार्क जाणार नाही. 37 आणि 5 किती रे? 42. या 42चे अर्धे किती? 21. एक संख्या भेटली. त्याच्यानंतर 37 मधून 5 गेले किती? 32. 32चे अर्धे 16 बरोबर 16. मला सांगा त्या संख्या कोणत्या? 21 आणि 16 आले की नाही? नाहीतर तुम्ही 21चा वर्ग 16चा वर्ग करा आणि फरक पहा 185 येतो का ते बी पाहायचं. किंवा याच्याहून या 21 मधून 16 काढा, किती उत्तर येतं पहा.
चल दादा दोन पद्धतीने शिकवतो, एक शॉर्टकट एक लॉंग कट पाय, दोन्ही समजून सांगतो, लक्षात घे. आता आपल्याला त्या संख्या सांगितल्या कशा आणि त्या संख्या शोधायच्या कशा. पण आता सर्वप्रथम आपल्याला सोडवताना एक शॉर्टकट अशी पद्धत सांगतो, संख्या बी शोधता येईल आणि वर्गातील अंतर बी शोधता येईल आणि त्याचबरोबर बेरीज पण शोधता येईल. ती कशी, लक्षात घ्या. आता पहा याच्यामध्ये काय सांगितलं होतं, पहा त्या दोन संख्या आहे, काय सांगितलं मी, दोन संख्या, त्या दोन संख्या आहे आणि त्या दोन संख्याचा इथं सांगितला गुणाकार, काय सांगितला, गुणाकार. आता त्या दोन संख्याचा गुणाकार काय सांगितला दादा, 45 सांगितला, काय सांगितला, 45. पण मला सांगा त्या दोन संख्येची बेरीज माहिती आहे का, नाही, बेरीज माहिती नाही. आणि त्याचबरोबर फरक माहिती आहे का, हो फरक माहिती आहे. फरक किती आहे, 4. आता त्या संख्येतील फरक माहिती होतं 4, त्या संख्येचा गुणाकार माहिती होतं काय, 45, पण बेरीज माहिती नव्हती आणि त्या संख्याही माहिती नव्हत्या आणि त्या संख्याच्या वर्गाची बेरीज पण माहिती नव्हती आणि त्या संख्येच्या वर्गातील अंतर ते कसं काढायचं ते मागच्या उदाहरणामध्ये झालं, परत याच्यात सांगून देतो. पण आता आपल्याला त्या संख्या शोधायच्या कशा, असा प्रश्न आला दादा, नेहमी सांगतो अशा पद्धतीने जर सोडवलं, फक्त पहिला संबंध गुणाकाराचा आणि फरकाचा, मग शेवटी वर्गाची बेरीज आहे की वर्गातील अंतर आहे की त्या संख्या आहे, हे कसे शोधायचं ते बी याच उदाहरणामध्ये सांगून देतो. पहा लक्षात घ्या, नेहमी सांगतो ही 45 घेतली, 45 घेतली का लिहून, 45 काय आहे, गुणाकार, गुणाकाराची नेहमी दुप्पट करायची, काय आलं उत्तर 90, काय आलं उत्तर 90. आणि हा घेतला इथं फरक, फरक घेतला आणि फरकाचा नेहमी वर्ग करायचा, बराबर किती रे, 16. आता हे 16 या दोन्हीची बेरीज बराबर किती, 106. आलेला उत्तर काय आहे, हा अरे हे काय आहे, वर्गाची बेरीज. आता काय सांगितलं, वर्गाची बेरीज 106. याच्यामध्ये आता आपल्याला संख्या शोधायची, तर ही जी गुणाकाराची संख्या आहे, गुणाकाराची संख्या किती आहे, 45. याच्या लगतची अशी फोड करायची की त्याच्यामध्ये अंतर हा किती असायला पाहिजे, 4चा अंतर असला पाहिजे, कारण की इथं अंतर भेटेल आपल्याला 4चा, म्हणजे 9 आणि 5 आणि यांचा गुणाकार 9 5 45, म्हणजे त्या संख्या आपल्याला भेटल्या 9 आणि 5. आता आपल्याला तर भेटल्या त्या 9 आणि 5 आणि त्याच्यातील अंतर काय आलं, 4 आलं. आता पहा वर्गाची बेरीज येते का, 9चा वर्ग 81 आणि 5चा वर्ग 25, यांची बेरीज 106. आणि यांच्या वर्गातील अंतर जर म्हणलं असतं तर आपल्याला वर्गात समजा त्या दोन संख्येतील फरक किती आहे, 4. आणि लक्षात घ्या 9 आणि 5 किती, 9 5 14, 14 गुणिला 4 आणि 14 चूक 56, 14 चूक 56, म्हणजे हे त्याच्या वर्गातील काय येणार आहे, फरक येणार आहे. आणि बेरीज सांगितलं तर 106, समजलं असेल. चला असा प्रश्न आला, वर्ग आणि वर्गातील फरक आणि त्या दोन संख्येची बेरीज असा संबंध आला, अशा प्रश्नाला सोडत बसायचं नाही. पहा इथं लक्षात घ्या रे, नैसर्गिक संख्या, लक्षात घ्या या नैसर्गिक संख्या आहे, त्याच्यामध्ये इथं अर्थ काय आहे, वर्गातील फरक. लक्षात घ्या वर्गातील फरक किती असणार आहे, 45 आहे आणि त्या दोन संख्येच्या बेरीज, फक्त काय सांगितलं, बेरीज किती होणार. लक्षात घ्या असा जर तुम्हाला प्रश्न विचारला, नैसर्गिक संख्येच्या दोन नैसर्गिक संख्येच्या वर्गातील फरक 45 आहे, तर नैसर्गिक त्या दोन नैसर्गिक संख्येची बेरीज किती असेल, असा जर तुम्हाला संबंध दिसला, तुम्हाला सांगतो. आणि आता वर्गातील वजाबाकी आहे ना, वर्गातील वजाबाकीतला फरक आहे, वजाबाकीतील फरक आहे. आता पहा वजाबाकी आणि बेरीज, पण ही वजाबाकी कोणाशी संबंधित आहे, वर्गाशी संबंधित आहे. असा प्रश्न जर विचारला, वर्गातील वजाबाकी ही त्या संख्येच्या बेरजे एवढी असते, फक्त एवढं लक्षात ठेवा, या वर्गातील फरक म्हणजे त्या संख्येच्या बेरजे एवढी असते, म्हणून याचा उत्तर असणार आहे 45. तेच
पहा अशा उदाहरणामध्ये काय करायचे, पहिले चिन्ह पाहायचे, गुणाकारे, भागाकारे आणि वजा. पहा वजा, जर समचिन्ह जर वजाचे असेल तर वजा वजा निघून जाते, आणि समचिन्ह जर विषम असेल तर वजा एक कायम राहतो, ध्यानात घ्या. पहा तुम्हाला काय सांगितलं, वजा चिन्ह, पहिले वजा चिन्ह पहा, 1 आणि 2 म्हणजे समचिन्ह आहे, याचा अर्थ येणाऱ्या उत्तराला वजा राहणार नाही. पण जर याच्यापैकी विषम असेल वजा चिन्ह तर येणाऱ्या उत्तराजवळ वजा चिन्ह कायम राहतो, ध्यानात घ्या. एवढी ट्रिक लक्षात ठेवायची. पहा याला सोडवत असताना या संख्येला छेद नाही म्हणून त्याला गृहीत एक छेद मानायचा आणि लगेच सोडवायचा. 17 छेदाला 8 गुणिला वजा वजा निघून गेले म्हणजे 8 छेदाला 34. आता दादा लक्षात घ्यायचा, भागाकाराचा जर गुणाकार केला आणि गुणाकार झाला तर छेदातली संख्या अंशात चालल्या जाते, 1 छेदाला 0. किती 25. आता वजा चिन्ह निघून गेलं का की वजा वजा 2 आहे म्हणून समय तर घ्यायचाच नाही, लक्षात घ्या. आता दशांश सारखे करायचं म्हणलं तर वरी 0 वाढवले 2, कारण की छेदामध्ये 2 दशांश आहे स्थळानंतर, म्हणून लक्षात घ्या. 25 एका 25, 25 चोक 100. आता लक्षात घ्या, 17 एका 17, 17 दुनी 34, 8 8 कटले, बेक आणि बे दोन्ही 4, म्हणून तुमचा उत्तर असणार आहे 2. समजला असेल. पहिले अंशामध्ये दशांश मोजा, नंतर छेदामध्ये दशांश मोजा आणि दशांचे आकडे टाका, नंतर पाहू क्रिया काय करायची. पहा आता अंशामध्ये आणि छेदामध्ये पहिले दशांश मोजणार. 1 2 3 4 किती स्थळानंतर आहे 4. अंशामध्ये 4 स्थळानंतर दशांश आहे, छेदामध्ये चला 1 2 3 4 5 6 किती स्थळानंतर दशांश आहे रे, 6 स्थळानंतर दशांश आहे. आता लक्षात घ्या, 6 स्थळानंतर दशांश आहे, मला सांगा खाली 6 आहे वरी 4, मग 4 आहे म्हणून अंशामध्ये किती शून्य वाढवावं लागेल 2. आता येणारी संख्या दशांश नाही असं गृहीत मानलं आणि लगेच सोडवायला सुरुवात केली. पहा 95 गुणिला 85 जसेच तसे, छेदाला 17 गुणिला 19. चला 17 एका 17, 17 5 85, 19 एका 19, 19 5 95 बराबर 5 5 25. आता लक्षात घ्या, जर छेदामध्ये अधिक केला असतं तर 2 घर इकडे आलो असतो, छेदामध्ये अधिक करायचं काम पडलं असतं. पण आता अंशामध्ये अधिक करायचं तर नेहमी सांगतो, अंशामध्ये अधिक करत असताना 0 वाढवा आणि छेदामध्ये अधिक करत असताना जेवढे अधिक करायचे तेवढे घर सोडून दशांश ठेवा, म्हणून इथं तुम्हाला 2 0 वाढवावं लागेल. हा तुमचा असणार आहे उत्तर. पहा मित्रांनो, याला तुम्ही डायरेक्ट सोडू शकता, पण ते कसं डायरेक्ट सांगतो, एक्स आणि बुक्स वापरायचंच नाही. सांगतो काय, फक्त संबंध लक्षात ठेवायचा. इथं तीच संख्या मिळते असा जर तुम्हाला संबंध आला, तीच संख्या मिळते तर ती संख्या शोधायची असा प्रश्न जर आला ना, भाऊ लगेच सांगतो किती आहे 5/12 3/5 असा संबंध आला. आता हा एक संबंध आला आणि बाहेर काढून घ्यायचे 72, मायच्या मार्क जाणार नाही. लक्षात घ्या, 5 5 कटले, 3 1 3, 3 चुक 12 म्हणजेच 1 छेदाला किती 4. आता लक्षात घ्या, 1 छेदाला 4, याच्यातला फरक किती 3, 3 छेदाला 4 बराबर किती रे 72. हे छेदाला इकडे काय होईल, गुणाकाराला चालला जाईल, हे अंशात हे काय होईल भागाकारात येऊन जाईल. 3 1 3, 3 दोन्ही उरले किती 1, 3 चुक आणि 24 चुक 96. आला का तुमचा उत्तर. याच्यामध्ये 2 संख्याचा लसावी आहे, 2 संख्याचा होय लसावी. याच्या 2 संख्याचा लसावी आणि त्याच्यानंतर मसावी. आता लक्षात घ्या, मग लसावी किती होता 432 आणि मसावी होता 12. आता लक्षात घ्या, मसावी 12 आणि लसावी 432 होतं. आता लक्षात घ्या, त्या संख्या आपल्याला माहिती नाही, त्या शोधायच्या तरी कशाला म्हणजे भाऊ उत्तर काढायला. म्हणजे आता या संख्येला काय करायचं, या लसावीला मसावीने जर भाग घेतलं असमय काव्याचा गुणाकार भेटतो, म्हणून लसावी
छेदाला मसावी नेहमी करायचा, म्हणजे असामायिक अव्ययाचा गुणाकार भेटतो आपल्याला. काय भेटतो? असामायिक अव्ययाचा काय भेटतो? गुणाकार भेटतो. म्हणजे 432 छेदाला 12. लक्षात घ्या, 12 एक 12, 12 त्रिक 36, उरले किती रे? किती? 7. 12 सकम 72. आता जनरल किंमत किती आली? 36. आता 5 6 6 36 नाही करायचा. असामायिक अवयव जिथं लगतच्या संख्येचा गुणाकार म्हणजे किती येणार? 9 आणि 4 नमचुक 36. आता हा आलेला प्रमाण आहे, हा मोठी संख्या आणि ही लहान संख्या तयार होते आणि आलेल्या फोडला नेहमी मसावीनं गुणायचं महाराज, लगेच उत्तर भेटतो. म्हणजेच 12 गुणिला 12, 12 नम 108 ही मोठी संख्या आणि 12 चुक 48 ही लहान संख्या. किद्दा घेऊ नालायका हो तुमचं. उदाहरण स्क्रीनवर आहे, सोडवायचा तुम्हाला, पण सांगतो समजून एकदा परत पहा. दोन संख्याचं काय सांगितलं आहे? लसावी हा मसावीच्या 15 पट आहे, म्हणून लसावी हा मसावीच्या किती पट रे? 15 पट. पहा पट लक्षात घ्या, कोणाच्या कोण पटीत आहे? किती पट रे? 15 पट. लक्षात घ्या, नेहमी सांगतो भाऊ पटाची काय करायची? फोड. लक्षात घ्या, मसावी दिलेला आहे का? फक्त मसावी दिलेला आहे, किती आहे? 18. का देऊ? 18. आता याची नेहमी करायची फोड. आता फोड जर केली आपण तर किती येणार आहे? असामायिक अव्ययासारखी फोड करायची, म्हणजे 5 आणि 3 झाले का? आता काय सांगितलं? फरक. आता त्या संख्या शोधा जर म्हणलं असतं तर 18 पंचे 90 आणि 18 त्रिक 54 याच्यातला फरक जर केला असता तर किती आला असता? 36 केला असता. किंवा या दोन पदातील फरक काढायला 2 गुणिला 18 आणि 18 दोन्ही 36 झाला फरक. जर बेरीज म्हणली असती त्या दोन संख्येची 8 आणि 5 5 आणि 3 8, 18 8 किती रे? 144 ही झाली असती बेरीज. फरक सांगले आणि त्या संख्या 18 पंच 90 आणि 18 त्रिक 54. भाऊ सोडून पाय, जर मार्क गेला तर मी बसेल आहे. चला सोप्या आणि सरळ पद्धतीत सांगतो. याच्यात 2 पद्धतीने विचारल्या जातात, तसे 3 विचारल्या जाते. कसं? जिथं चिन्ह वापरलं जात नाही, डायरेक्ट गुणाकाराचा संबंध असतो, ते वेगळं. ते मला उद्या कमेंट्स मध्ये तुम्ही सांगायचं, लक्षात. पण हे दोन्ही समजून घ्यायचं. एखाद्या वेळेस अधिक पण येतं आणि एखाद्या वेळेस प्लस पण येतं, म्हणजे मायनस पण येतं. मग हे प्रश्न सोडवताना घ्यायची काळजी. पहा 6 वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6 अधिक टिंब 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 इन्फिनिटिव्ह. हा डायरेक्ट जायचं घरी आणि सोडून आणायचा. समजून घे दाद्या, फक्त 6 काढायची. काय काढायचं बाहेर? 6 काढायची आणि 6ची अशी फोड करायची की तिचा गुणाकार हा 6 आला पाहिजे. म्हणजे 3 3 दोन्ही 6. आता जर गणितामध्ये प्लस चिन्ह असेल तर प्लस चिन्ह म्हणलं तर मोठी संख्या हा उत्तर असणार आहे. आणि त्याच्यानंतर हा दुसरा प्रश्न, जिथं वजा वजा चिन्ह दिसलं डायरेक्ट काढायचे बाहेर 6. याची फोड आली 3 आणि 2. जिथं वजा चिन्ह आहे त्या संख्येचं उत्तर लहान संख्या असते. एवढं ध्यानात घ्या. लाईक करा, कमेंट्स करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.